न्यूटन्स लॉज ऑफ मोशनचं शॉर्ट मध्ये नाव काढले आपण NLM. आपण म्हणजे सर्वांनी, मी नाही ठेवलं. ठीक है, NLM. तो NLM में नंबर 1 पॉइंट क्या है? तो फर्स्ट पॉइंट है पॉइंट मास. NLM मध्ये नंबर 1 पॉइंट काय? तर नंबर 1 पॉइंट आहे पॉइंट मास. जे हुशार आहे ते खाली आला तुम्ही? बरं झालं मी आलो. मी विचार केला घरातूनच लेक्चर घ्यावं. चमकाले ना, लाईट पण नाही. काल तर 12वीचे मुलं पावसात भिजत. ही विंडो ओपन करा रे जरा शिवम, इकडली तुम्ही, आवाज घुमते नाही तर. चला, NLM न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ठीक आहे. काल तर 12वीचे मुलं पावसात भिजत आले. रात्री संध्याकाळी 5 वाजता लेक्चर भिजत आले सगळे. म्हणले सर तुम्हाला बघितल्याशिवाय, तुमचं लेक्चर ऐकल्याशिवाय आम्हाला करमनाच घरात, असं म्हणा. ठीक आहे म्हणले. काय न्यूटन्स लॉज ऑफ मोशन, त्यातला सर्वात फर्स्ट कन्सेप्ट काय? पॉइंट मास. ल्या पटपट, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन शॉर्ट मध्ये नाव काय? NLM. त्यातलं सर्वात फर्स्ट कन्सेप्ट काय? पॉइंट मास. मग फक्त आपण लिहायचं आहे डेफिनेशन, ज्या एकदम इम्पॉर्टंट वाटतात त्याच लिहू. पॉइंट मासचा मिनिंग काय? पॉइंट मासचा मिनिंग काय? पॉइंट मासचा मिनिंग, तर ज्या मासला डायमेन्शन नाही त्याला काय बोलतात? पॉइंट मास. बॉटल पॉइंट मास आहे का? बॉटल पॉइंट मास आहे का? नाही. जर बॉटल, इथली बॉटल जर इथपर्यंतच ट्रॅव्हल केली, इथली जर बॉटल इथपर्यंत शिफ्ट केली तर बॉटल पॉइंट मास नाही. कारण कम्पेअर टू डिस्प्लेसमेंट, हाईट ऑफ बॉटल इज गुड इनफ, इट कॅनॉट बी इग्नोर्ड. कम्पेअर टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, हाईट ऑफ बॉटल इज कम्पेरेबल. सो हाईट ऑफ बॉटल कॅनॉट बी इग्नोर्ड. पण समजा बॉटल जर आपण 1 किलोमीटर डिस्प्लेसमेंट करवली, 1 किलोमीटर पळवली, मग 1 किलोमीटरच्या मानानं बॉटलची हाईट काय? निग्लिजिबल आहे. मग 1 किलोमीटरच्या मानानं बॉटलची हाईट निग्लिजिबल आहे, तर बॉटल कॅन बी कन्सिडर्ड ॲज पॉइंट मास इफ डिस्प्लेसमेंट इज 1 किलोमीटर. बॉटल कॅन बी कन्सिडर्ड ॲज पॉइंट मास इफ डिस्प्लेसमेंट इज 1 किलोमीटर. आणि इथल्या इथंच डिस्प्लेस केली तर पॉइंट मास पकडता येते का? नाही. पॉइंट मासचा मिनिंग काय? पॉइंट मास मीन्स मास हॅव्हिंग नो डायमेन्शन्स. पॉइंट मास मीन्स व्हॉट? मास हॅव्हिंग नो डायमेन्शन्स. लिहा पॉइंट मास डॅश. Point mass means mass having point mass means point mass dash mass having no dimensions. Dimensions म्हणजे त्याला लेंथ नाही. mass having no dimensions. no dimensions चा मीनिंग काय? त्याला लेंथ नाही, ब्रेथ नाही, हाईट नाही, फक्त त्याला काय? मास. त्याला बोलते पॉइंट मास. अरे काय हे पावसात सगळे हे इंक पण लय त्रास द्यायला, निघतच नाही. चला नेक्स्टला इनर्शिया. नेक्स्ट पॉइंटला इनर्शिया. INERTIA. नेक्स्ट पॉइंट काय? इनर्शिया. इनर्शियाचा मीनिंग काय?
इनर्शिया म्हणजे स्टेट ऑफ रेस्ट नाही. इनर्शियाचा मिनिंग काय कुणाला माहित आहे का ऑनलाईन? इनर्शियाचा मिनिंग काय? श्रेया काय माहिती आहे का? इनर्शियाचा मिनिंग काय? काय इनर्शियाचा मिनिंग काय? इनर्शिया मीन्स लेझीनेस. इनर्शियाचा मिनिंग काय? कोण आदित्य लिखा. इनर्शियाचा मिनिंग काय? इनर्शिया मीन्स लेझीनेस. मग लेझीनेस टू डू व्हॉट? लेझीनेस टू डू वेलॉसिटी चेंज. ते नंतर ते घाणी बरोबर नंतर खेळते. काय आहे ते? किडा आहे का? त्याच्यावर आपण नंतर खेळ. त्याला ठेव. डबी देऊ का? काळ्याच डबी. मी लहान असताना काळ्याच डबीत किडे भरून ठेवायचो. तुम्ही ठेवले का तशी? काळ्याच डबी देऊ काय? त्यात भरून ठेव नंतर. इंटरनेट का अनस्टेबल आहे? सर ते जागेवर तिथंच ठेवा फोन. फोन तिथं जागेवरच ठेवा. ते तिथं दुसरीकडे ठेवला की नेट कमी आले. तिथंच लागतंय. फक्त पाऊस असला तर शिफ्ट करायला लागेल. पाणी नाही ना चेअरवर? ठीक आहे. बंद होत नाही, जरा ब्लर होते बा. मग काय बघितलं आपण? ते डब्बीत भरून ठेवा ते नाही, ते वेगळं. इनर्शिया. इनर्शिया अभ्यासातलं विचारलं. शिवम तुझं लक्ष दुसरीकडे जाय. इनर्शिया. मग इनर्शिया म्हणजे काय? इनर्शियाचा मिनिंग काय? इनर्शिया मीन्स लेझीनेस. लेझीनेस कशासाठी? इनर्शिया मीन्स लेझीनेस. मग लेझीनेस कशासाठी? समजा दोन आपल्याकडे ऑब्जेक्ट आहेत बघा. कन्सेप्ट एकदम सिंपल सिंपल आणि चांगले आहेत. कन्सेप्ट एकदम सिंपल सिंपल आहेत आणि चांगले आहेत. मग इथं आपण एक ठेवली बॉटल आणि इथं ठेवला पेन. इथं ठेवली बॉटल आणि इथं पेन ठेवला. मग आता दोघांना पण मला व्हेलॉसिटी द्यायची आहे. दोघं पण स्टेशनरी आहेत. दोघं पण काय? स्टेशनरी आहेत. आणि दोघांना पण मला काय करायचे? व्हेलॉसिटी द्यायची आहे. मग याला व्हेलॉसिटी दिली मी, याला व्हेलॉसिटी दिली. किती फोर्स लागला अंदाज मी लक्षात ठेवला. आणि याला व्हेलॉसिटी तितकीच दिली. किती फोर्स लागला. मग फोर्स कशासाठी कमी लागतंय? व्हेलॉसिटी देणं तेवढीच व्हेलॉसिटी द्यायची दोघांना. मग कोणाला व्हेलॉसिटी देणं इझी आहे? बोला. व्हेलॉसिटी देणं कोणासाठी, कोणाला व्हेलॉसिटी प्रोव्हाइड करणे इझी आहे? पेनला. मग म्हणणार काय आपण? पेन हॅज लेस इनर्शिया अँड बॉटल हॅज मोर इनर्शिया. बॉटलला पळवायला जास्त फोर्स लागला मला, पण पेनला पळवायला काय लागला? कमी फोर्स मध्ये काम झालं. बॉटलला पळवायला काय लागला? जास्त फोर्स लागला. मग बॉटलमध्ये जास्त आळसपणा बसला. तिचा आळस काढायला मला जास्त फोर्स लागते. मग बॉटल हॅज मोर इनर्शिया, पेन हॅज लेस इनर्शिया. ठीक आहे. दोन मुलं आहेत, ए आणि बी. दोन मुलं आहेत. श्रेया बोर्डकडे बघत जा, काही खालीच बघत तू लक्ष देते. ए आणि बी दोन मुलं आहेत. बोर्डकडे बघितला की असं टीचरला वाटतं आपल्याकडे लक्ष द्यायला. तू दुसरीकडे बघत बसले तर मला काय वाटतंय? अरे हे शब्द काय शिकवाले की असं तुला वाटायला, असं मला वाटतंय. कळलं का? म्हणजे तुला सांगाल तुला तसं काय वाटत झालंय, पण असं मी आता तुमच्याबरोबर मी बोलायला आणि इकडे बघ काय कसं आहे असं मी बोलायला लागलो. इकडे बघ कसं आहे, बरं आहे का? मग असं वाटतंय की ह्याला मी इज्जत देत नाही. कळलं का? त्याच्याकडे बघत बोला. तू इकडे बघितले तर असं मला वाटेल की तुला माझं समजायलंय असं वाटेल मला. वाटत नसलं तरी असं ऍटलिस्ट वाटलं तर पाहिजे. म्हणजे आपल्याला खरोखर जरी वाटत नसलं तरी पण बघून बोला, त्याच्याविषयी आदर. पण मी काय म्हणतो, ते तुला तसं काही नाही आहे, पण तुला सांगवलं मी असं होते. मग इकडे बघायला पाहिजे. मग ए आणि बी दोन स्टुडंट्स आहेत. दोघांच्याकडून मला 1 तास अभ्यास करून घ्यायचा आहे. स्वप्नातलं गोष्ट करावलं आणि तुमच्याविषयीच गोष्ट करून झालं. तुमच्याकडून 1 तास अभ्यास करून घेणं खूप मुश्किल आहे. हे स्वप्नातले स्टुडंट्स आहेत, चांगले स्टुडंट्स. कळलं ना? तुम्ही काय अभ्यास करू शकत नाही, हे आपले स्वप्नातले स्टुडंट्स आहेत. समजा याच्याकडून 1 तास अभ्यास करून घ्यायचा आहे, मला याच्याकडून पण 1 तास अभ्यास करून घ्यायचा आहे. मग याला शिव्या घालाव्या लागतात 10. याला 10 शिव्या घातल्या, असं 10 शिव्या घातल्या की हे 1 तास अभ्यास करते. कळलं की? अभ्यास कर रे, हे कर रे, ते कर रे, हे कर रे, ते कर रे, शेंबड्या नकट्या. असं 5-6 वेळा म्हणलं असं का त्याला
म्हणलं की ते किती तास अभ्यास करायला, किंवा 10 छड्या म्हणा ना, शिव्या कशाला, छड्या म्हणा, छड्या 10 काय करू, छडी छडी 10 छड्या मारल्या की किती तास अभ्यास करायला, ते 1 तास. हे सोपं देईल जरा. आणि याला 15 छड्या मारल्या की 1 तास अभ्यास करायला, कळलं? याला 10 छड्या मारल्या की 1 तास अभ्यास करते, त्याला 15 छड्या मारल्या की 1 तास अभ्यास करते. मग कोणामध्ये जास्त इनर्शिया, कोणामध्ये जास्त इनर्शिया? इनर्शिया म्हणजे सिंपल काय असते, लेझीनेस. विच वन हॅज मोर इनर्शिया? सो बी हॅज मोर इनर्शिया. त्यातला आळसपणा काढायला मला जास्त एनर्जी स्पेंड करायला लागली, त्याच्यातला आळसपणा काढायला मला किती लेस एनर्जी स्पेंड करायला लागली. सो दिस हॅज मोर इनर्शिया अँड ए हॅज बी हॅज मोर इनर्शिया अँड ए हॅज लेस इनर्शिया. झेपाले कसं? तसेच ऑब्जेक्ट मध्ये पण तसं आहे. व्हेरी गुड. ऑब्जेक्ट मध्ये पण तसं आहे. बॉटलला जर वेलॉसिटी द्यायची आहे तर मोर फोर्स इज रिक्वायर्ड, आणि पेनला पण तितकीच वेलॉसिटी द्यायची आहे तर लेस फोर्स इज रिक्वायर्ड. सो पेन हॅज लेस इनर्शिया, बॉटल हॅज मोर इनर्शिया. कळलं? मग काय गेम, काय गेम असा आहे, मोर मास मीन्स मोर इनर्शिया. गेम काय काय गोष्ट आहे, मोर मास मीन्स मोर इनर्शिया. ज्याचं मास जास्त आहे त्यात आळसपणा जास्त आहे. पेन पेक्षा बॉटलला वेलॉसिटी देणं काय डिफिकल्ट आहे, बॉटल पेक्षा टेबलला वेलॉसिटी देणं काय डिफिकल्ट आहे, टेबल पेक्षा बाईकला वेलॉसिटी देणं काय डिफिकल्ट. ते गोल असल्यामुळे वेगळी गोष्ट आहे, पण ते हा. मग बॉटल याच्यापेक्षा, समजा टेबलपेक्षा कपाट एक आहे आपल्याकडे, आयनचं कपाट आहे मोठं, मग आयनच्या कपाटाला व्हेलॉसिटी देणं ते आणखी मोर डिफिकल्ट आहे. कपाटापेक्षा बेडला, वुडन बेड आहे, लाकडी बेड आहे मोठा, त्या बेडला व्हेलॉसिटी देणं आणखी मोर डिफिकल्ट आहे. मग सिंपल काय असते, मोर मास मीन्स मोर इनर्शिया. पण मास म्हणजे इनर्शिया आहे का? मास म्हणजे इनर्शिया नाही. कळते का? मास म्हणजे इनर्शिया आहे का? मास म्हणजे इनर्शिया नाही. पण जास्त मास असलं की इनर्शिया, आळसपणा काय असणार, जास्त असणार. कळते? हे लिहून ठेवा. मग इनर्शिया हेडिंग लिहिलं. इफ मास इज मोर देन इनर्शिया इज ऑल्सो मोर. इफ मास इज मोर देन इनर्शिया इज ऑल्सो मोर. चला लिहा. इनर्शिया लिहिलं, त्याच्या खाली लिहा इफ मास इज मोर इनर्शिया इज मोर. If mass is more, inertia is more. If mass is more, inertia is more. Okay? If mass is more, inertia is more. But mass is not inertia. But mass is not inertia. If mass is more, inertia is more, but mass is not inertia. But mass is not inertia. याचा मीनिंग कळते ना? मास आणि इनर्शिया हे दोघं सेम नाही तर गोष्टी, ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फक्त मास जास्त असला की इनर्शिया पण काय असणार, जास्त असणार, एवढं लक्षात ठेवायचं. मग ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत का कसे आहेत याच्याबद्दल पण कुठं कमेंट नाही आहे, पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत ते, पण त्याच्याबद्दल कुठं कमेंट वगैरे काही नाही आहे बुकमध्ये. हा, मोर मास मीन्स मोर इनर्शिया. मग इनर्शियाचं फिजिक्स मध्ये मिनिंग काय? लेझीनेस टू चेंज व्हेलॉसिटी. ज्याला व्हेलॉसिटी चेंज करून घेणं आवडत नाही, ज्याला व्हेलॉसिटी चेंज करून घेणं आवडत नाही त्याच्यामध्ये मोर इनर्शिया, आणि ज्याच्यात थोड्याच फोर्स मध्ये व्हेलॉसिटी चेंज होते त्याच्यात काय, लेस इनर्शिया. कळते? म्हणल्या स्टेटमेंट लिहायचं, इनर्शियाची स्टेटमेंट लिहा. नेक्स्ट लाईन लिहा, प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच. काय युजफुल नाही आपल्याला, पण तरी पण जस्ट फॉर फन लिहायची. हा, प्रॉपर्टी. पेन संपनाच झाला ना आपला, 2-3 दिवस झाले इंक संपनाच, काय घरी पण सॉल्व्हिंग केलं नाही म्हणून जस्ट फॉर फन लिहायलो. याचा आपल्याला काय यूज आहे का? डेफिनेशनची रट्टा मारायचा का काय? काही नाही, फक्त अंडरस्टँड करून घ्या डेफिनेशन, ते तर आपण घेतली ऑलरेडीच. प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच, property by virtue of which, property by virtue of which bodies cannot change, property by virtue of which
bodies cannot change their state of rest. Bodies cannot change their state of rest or uniform motion. Property by virtue of which bodies cannot change their state of rest or uniform motion along a straight line. Cannot change their state of rest or uniform motion along a straight line is called inertia. Is called inertia. Is called inertia. Property by virtue of which bodies cannot change their state of rest or uniform motion along a straight line is called inertia. ठीक आहे. बर, मग इनर्शियाचे काय टाइप्स आहेत का? इनर्शिया, चला झालं का? बा, इनर्शियाचे काय टाइप्स आहेत का? तर इनर्शियाचे टाइप्स म्हणजे तीन वेगवेगळ्या टाइप्स आहेत. तीन टाइप्स आहेत इनर्शियाचे. पहिला टाइप काय? इनर्शिया ऑफ रेस्ट. चला आधीच झालं का? चला, फर्स्ट टाइप काय? इनर्शिया ऑफ रेस्ट. मग इनर्शिया ऑफ रेस्टचा मिनिंग काय? इनर्शिया ऑफ रेस्टचा मिनिंग काय? ऑनलाईन ऐकायला ना. इनर्शिया ऑफ रेस्ट म्हणजे काय? ज्याला जे थांबून राहिलाय त्याला थांबूनच राहायचं, त्याला नाही पळायचं. जे थांबलेले ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट विच इज ऍट रेस्ट वॉन्ट्स टू रिमेन ऍट रेस्ट, त्याला पळायचं नाही, त्याला थांबूनच राहिलंय. बसलंय तुम्ही, 1 तास बसला तर उठायला नको वाटते. 1 तास बसला तर 1 तास 15 मिनिट बसला तर काय होते? उठायला नको वाटते. बसून लगेच उठा म्हणलं की काय त्रास होत नाही. बसून लगेच उठा म्हणलं काय होते? काय त्रास होत नाही. बॉडी मोशन मध्ये, मेटाबॉलिझम रेट हायर लेवलला आहे. पण तुम्ही बसला एक 15 मिनिट्स, 10 मिनिट, 30 मिनिट्स, तर मेटाबॉलिझम रेट बॉडीचा काय होते? थंड होते. मग उठायचं म्हणलं असं होते. हा, मग जे रेस्टला आहे बॉडी, तिला रेस्ट काय करायचे नाही? सोडायची नाही, तिला रेस्टलाच राहायचंय. बॉडी विच इज ऍट रेस्ट वॉन्ट्स टू रिमेन ऍट रेस्ट. समजा एक बॉडी पळत आहे, एक बॉडी पळत आहे. ते रोलर फिरवलात कधी ग्राउंडवर? क्रिकेटच्या ग्राउंडवर किंवा कबड्डीच्या, खो खोच्या ग्राउंडवर ते रोलर फिरवला का? मग रोलर ओढताना काय होते? पळत नाही. ते रोलर हाताने ओढायचा रोलर असते ना, ग्राउंड तयार करायचा. मग ते रोलर ओढला का? रोलर आठवते ना कसा? स्कूलमध्ये असते ना रोलर का? काय नाहीच तुमच्या स्कूलला ग्राउंडच नाही. काही असे स्कूल आहेत की त्यांना ग्राउंडच नाही, फक्त बिल्डिंगच आहे. भैया असलं रोलर असायचं ना, असा इथं दुरून ओढायचं, त्याला हँडल असायचं इथं. हा, असा हँडल असायचा. काय आठवलंय काय? असं ओढलं की गोल गोल फिरत जायचं रोलर. आठवलंय का? असं ग्राउंडवर असते ना, ग्राउंडवर इतका असतं, इतका असा ड्रम सारखा, एवढा गोल असा, इतका. हा, ओढले गोल गोल फिरते. बघितलं नाही तसलं काय? बघितलं तर काय तुम्ही? रास्ता एक स्कूलमध्ये असायला पाहिजे हे. मग याला ओढलं की काय? गोल गोल पळते. मग याला एकदा थांबलेलं असलं की पळवायला खूप त्रास लागते. पळवायला 2-3-4 लागतात. हा, याला एकदा मोशन मध्ये आणायला 4 जण लागतील. 2-3-4 लागतात. एकदा पळायला लागलं की एकटा किंवा 2 पण ओढू शकतात, आरामात ओढता येते. मग पळायला लागले की, आणि पळणारा थांबवायला पण अजून त्रास होते. इमिडिएट तिथंच थांबवायचं असला तर थांबवायला पण त्रास होते. म्हणजे काय? जोपर्यंत थांबलंय त्याला थांबून राहायचंय, आणि एकदा पळायला लागला की त्याला काय? पळतच राहायचंय, मग थांबायचं नाही त्याला. म्हणजे जे ऑब्जेक्ट रेस्टला आहे तिला काय पाहिजे? रेस्टलाच थांबू वाटायला. आणि जी ऑब्जेक्ट अशी पळाली तिला काय वाटायला? पळतच वाटायला, तिला थांबू वाटत झालं. मग समजा ट्रक पळत आला, इकडून ट्रक पळत आला, मग ट्रक काय फोर्स लावला तर थांबते का? थोडा मी माझ्या हँडनं फोर्स लावला, आता ट्रकचं मास भरपूर आहे, ट्रक इकडून पळत आला आणि इंजिन बंद करून टाकलं. इंजिन बंद केलं तरी ट्रक पळते, हे तर माहिती आहे ना. गिअर्ड गाड्या यूज केले त्यांना माहिती आहे. तुम्ही न्यूट्रलवर ठेवला, न्यूटन म्हणतात काही जण, न्यूटन नसते, ते न्यूट्रल असते. न्यूटनवर गाडी न्यूटनवर नसते, न्यूटन बुक मध्ये असते. न्यूट्रल असते ते. मग गाडी न्यूटनवर टाकली तर काय होते?
कारचं इंजिन बंद करता येत नाही गाडी न्यूट्रलवर टाकून. बाईकचं इंजिन बंद केलं तर चालतंय. कधी कधी नवीन कार शिकाल आणि ते गाडीचं इंजिन बंद कराल. हा, मी एकदा केलं तर खूप मजा झाली होती. गोष्ट ऐकू मग पुढचं बघू. काय आपलं थेरीज आज बा. मग मी 12th ला असेल, 12th ला असेल. मग इथून इथं घर असेल माझं, इथं घर. मग शेवटचा पार्ट कसा होता, असा उतार होता घरी जाताना. मी बाहेरून कुठून आलो, इतका उतार नसेल, जर थोडा कमी असेल, पण असा उतार होता. बाबा 12th लाच आहे मी, 12th ला 2006-07 ची गोष्ट. मग मी काय इकडं आलो की इथं आलो की काय करायचं, मी नेहमी गाडी बंद करायची. माझ्याकडे बाबांची CD 100 कधी भेटायची किंवा आईची पेप कधी भेटायची, पेप स्कूटी पेप. आणि त्या दोन्ही भेटल्या नाहीत तर आईची जुनी गाडी पण घरात ठेवली होती, लुना. ती लुना मी पळत होतो. मग इथं आलो की मी गाडी काय करायचं, मग बंद करायचं, पेट्रोल सेव्ह करायचं. मग इथून येतं पण गाडी काय होत होती, तीच ती पळत जायची. एकदा स्पीड घेतलं की बंद करून टाकायचं इंजिन, मग तीच ती गाडी पळत जायची. बरं, मग हे सगळं मस्त चालू होतं. मी त्याच पिरियडमध्ये कार पण शिकलो होतो. कारच्या बाबतीत हे गेम चालत नाही. कारच्या केसमध्ये हे गेम चालत नाही. मग त्याच वेळेत मी कार पण शिकलो होतो. काय केले, मी इकडून कार आणली आणि कार काय केली, कारची चावी काढली. आता ह्याचं पण पेट्रोल वाचवू म्हणलं. मग कारची चावी काढली, न्यूट्रलला गाडी घेतली कार, आणि कारची चावी काढली. कारची चावी काढली आणि असं गोल गोल फिरवलं तर ते लॉक होते. कारची चावी काढली तर स्टेरिंग आपोआपच लॉक होते. हे माहितीये का, लॉक करायची गरज नाही. चावी फक्त बाहेर काढली आणि गोल 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 फिरवला, ते लॉक झालं. ते टर्न होईना आणि काय होईना. आणि लॉक झालं तर ब्रेक देखील काम करत नाही. लॉक झालं तर काय होतं, हे की काढली का कारची, ब्रेक्स पण काम करत नाही. मग जरा बराच लफडा झाला, पण थांबली कार, स्लो होते म्हणून थांबली. मग कार मध्ये पेट्रोल सेव्ह करू नका. कार थांबल्याशिवाय चावी काढता येत नाही. नाही तर न्यूट्रल कराल आणि चावी काढून गोल गोल फिरत जाईल तेच ती. तसला गेम नसते तिथं. बघा मग. हा श्रेयश, चला मग मी काय बोललो आता, आपण कुठं आलोय आता, इनर्शिया. मग इनर्शिया फर्स्ट कोणता, इनर्शिया ऑफ रेस्ट. फर्स्ट कोण आहे, इनर्शिया ऑफ रेस्ट. मग इनर्शिया ऑफ रेस्ट काय, जे थांबलाय त्याला काय करायचंय, थांबून राहायचं. जे ऑब्जेक्ट थांबली तिला थांबून राहायचंय, तिला पळायचं नाही. मग तिला पळवायला त्रास होते, जे ऑब्जेक्ट पळत आहे तिला काय करायचं, तिला पळूच वाटते. फ्रिक्शन नसताना हे सगळे लॉज कधी आहेत, फ्रिक्शन नसताना. या चॅप्टर मध्ये आपण फ्रिक्शन अज्युम करत नाही. फ्रिक्शन 1D मध्ये पण नाही पकडला, एअर फ्रिक्शन, एअर ड्रॅग पण बोलतात त्याला, 2D मध्ये पण नाही पकडला. आणि या चॅप्टर मध्ये पण आता फ्रिक्शन पकडायचं नाही, सरफेस वरचा पण. म्हणजे ऑब्जेक्ट इथून पळाले तर सरफेस आणि ऑब्जेक्ट याच्यामधला फ्रिक्शन पकडायचा आहे का नाही पकडायचा. फ्रिक्शन याच्यानंतरच्या चॅप्टर मध्ये पकडायचा. नेक्स्ट चॅप्टर आहे फ्रिक्शन, 6th चॅप्टर, त्यातच फक्त फ्रिक्शन पकडायचं आहे. मग जे ऑब्जेक्ट थांबली तिला थांबून राहायचं आहे. ऑब्जेक्ट विच इज इन मोशन वॉन्ट्स टू रिमेन इन मोशन अनलेस अँड अंटिल फोर्स इज अप्लाइड. आणि जी ऑब्जेक्ट इकडे पळाली तिला इकडेच पळायचं आहे. समजा ट्रक इकडून पळत आला तर त्याला असा धक्का दिला तर काय तिकडे पळते का, नाही पळत. खूप फोर्स लावावा लागते, मोठा, खूप जास्त मोठा फोर्स लावला तर इकडे पळणारे ऑब्जेक्ट इकडे पळता येते. मग इनर्शिया 3 टाईपचे. इनर्शिया ऑफ रेस्ट, जे रेस्ट मध्ये त्याला रेस्ट पाहिजे, त्याला पळायचं नाही. इनर्शिया ऑफ मोशन, जे मोशन मध्ये त्याला मोशनच पाहिजे, त्याला थांबायचं नाही. आणि तिसरा इनर्शिया ऑफ डायरेक्शन, जे या डायरेक्शन मध्ये पळाला त्याला याच डायरेक्शन मध्ये पळाला, त्याला डायरेक्शन पण चेंज करत नाही. मग इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन अँड इनर्शिया ऑफ डायरेक्शन. आणि हे जर आळसपणा ते अजून काढून टाकायचं असला तर आपल्याला काय पाहिजे, फोर्स. बाय अप्लाइंग फोर्स वी कॅन चेंज स्टेट ऑफ रेस्ट, स्टेट ऑफ मोशन अँड स्टेट ऑफ मोशन इन वन पर्टिक्युलर डायरेक्शन. हे सगळं चेंज करता येते. आळसपणा त्याला काढून टाकता येते. ते काय येत नाही असं नाही, येते, पण काय, फॉर दॅट वी नीड फोर्स. मला खाली inertia is of 3 types. Inertia is of 3 types.
Inertia is of three types. Inertia is of three types. खालील आहे त्याच्यातलं. Inertia of rest, inertia of rest, inertia of rest. Next line, inertia of motion, inertia of rest, त्याच्यानंतर inertia of motion, and next inertia of direction. Inertia of rest, inertia of motion, and inertia of direction. ठीक है, बर. नेक्स्ट ला लिनियर मोमेंटम. नेक्स्ट पॉइंट ला लिनियर मोमेंटम. मग लिनियर मोमेंटम कोण आहे? मास इंटू वेलोसिटी माहिती आहे. बर, हे वेक्टर आहे का स्केलर आहे? लिनियर मोमेंटम पी म्हणजेच मोमेंटम. मोमेंटम कोण आहे? वेक्टर आहे का स्केलर आहे? वेक्टर आहे. काय डायरेक्शन आहे मग त्याची? लिनियर मोमेंटम पी ला काय डायरेक्शन आहे? काय डायरेक्शन आहे का डायरेक्शन नाही? कोणती डायरेक्शन आहे? आहे ते वेक्टर आहे, बरोबर आहे शिवमचं, पण त्याला कोणती डायरेक्शन आहे? कोणाची डायरेक्शन आहे त्याला? वेलॉसिटीची. बाकी मासला तर डायरेक्शनच नाही ना. मासला डायरेक्शनच नाही. but direction of velocity and direction of p are same. ठीक है, मग p bar is equal to m into v bar. p bar मोमेंटम आठवते ना का? काय आठवत नाही? हे मोमेंटम कोण आहे? थोडं थोडं आठवतंय, नाव तरी आठवतंय. मोमेंटम कोण आहे? p bar is equal to m v bar. हा 10th 9th मध्ये झालेलं आहे. मोमेंटम इज p bar is equal to m into v bar. खाली लिहा. Momentum is vector quantity. Momentum is vector quantity. Momentum is ओके. श्रेयश, तू ऑनलाईन कसा आला रे? तो पाऊस नसला संध्याकाळी तर ऑफलाईन यायचा. श्रेयश, आणखीन कोण कोण? विष्णू बघा. हा, उगाच ऑनलाईन करू नका. कुठे पाऊस नसला तर ऑफलाईनला यायचं लेक्चरला. मग कुठपर्यंत आलो आपण? काय म्हणलो? मोमेंटम इज वेक्टर क्वांटिटी अँड इट्स डायरेक्शन इज सेम एज डायरेक्शन ऑफ वेलोसिटी. Momentum is vector quantity and its direction is same as direction of velocity, and its direction is same as direction of velocity. Momentum is vector quantity and its direction is same as direction of velocity. ठीक है, ओके. चलो, बर युनिट काय याचं? युनिट काय? मोमेंटमचं युनिट काय? एकदम सिंपल. बोला, भक्ती सांगते. भक्ती म्हणाली, सर मला आतापर्यंत तुम्ही कायच विचारलं नाही, आज तरी विचारा. ठीक आहे भक्ती, तू सांग, नो प्रॉब्लेम. युनिट काय? मोमेंटमचं युनिट काय? मग सिंपल असते, बरोबर आहे. मासचं युनिट कोण आहे? किलोग्रॅम. परत ठसका नाही ना. मासचं युनिट कोण आहे? किलोग्रॅम. सोपं आहे ना. मग यायला ना तुला? यायला ना, सांग ना. मासचं युनिट किलोग्रॅम आणि वेलॉसिटीचं युनिट काय? मीटर पर सेकंड. मासचं युनिट काय? किलोग्रॅम. जे त्या फॉर्म्युलामध्ये आहे प्रत्येकाचं युनिट ठेवा. युनिट काय थोडीच रट्टा मारायचं असते. मासचं युनिट किलोग्रॅम आहे, वेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. सो दिस इज द युनिट ऑफ पी. बरोबर. चला लिहा. काय असते? सोपं तर असते. लिहा. ठीक है, ओके. देन इसके बाद क्या है? अभी मोमेंट, लीनियर मोमेंटम क्लियर, इनर्शिया क्लियर.
म्हणल्या नेक्स्टला न्यूटन्स फर्स्ट लॉ. नेक्स्टला न्यूटन्स फर्स्ट लॉ. मग न्यूटन्स फर्स्ट लॉ कोण कोण आहे काय आठवते का? न्यूटन्स फर्स्ट लॉ. न्यूटन्स फर्स्ट लॉ काय आठवते कोणाला? न्यूटन्स फर्स्ट लॉ. बघा न्यूटन्स फर्स्ट लॉ काय आठवते बघा. मग न्यूटन्स फर्स्ट लॉ इतकं मोठं सेंटेन्स आहे ते तुम्ही सेंटेन्स मध्येच डोकं घालताय. ते रट्टा कसा मारायचा त्यातच डोकं घातले. मास्तरनं पण त्यातच डोकं घातलेलं आहे की हे पाठ कसं करून घ्यायचं पोरांच्याकडून. मग न्यूटन्स फर्स्ट लॉ काय? न्यूटन्स फर्स्ट लॉ इतकाच सिंपल लाईन आहे काय? इच बॉडी हॅज इनर्शिया. न्यूटन्स फर्स्ट लॉ म्हणजे एवढंच आहे, इनर्शिया. न्यूटन्स फर्स्ट लॉ म्हणजे काय असते ते एवढं मोठं काय काय तुम्ही रीड केला काय 4-5 सेंटेन्सेस असते काय नसते. न्यूटन्स फर्स्ट लॉ म्हणजे कोण आहे? इनर्शिया. इच बॉडी हॅज इनर्शिया हेच आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ. म्हणल्या न्यूटन्स फर्स्ट लॉ काय? इच बॉडी हॅज इनर्शिया. हेच न्यूटन्स फर्स्ट लॉ. काय विचारायला श्रेयश का सांगायला कायच कळणार. बा श्रेयश तिकडला आहे म्हणजे तुम्हाला कन्फ्युज व्हायचं. मग इच बॉडी हॅज इनर्शिया मग एवढाच आहे फर्स्ट लॉ. आता इनर्शियाचं तुम्हाला जर हे क्लिअर कन्सेप्ट क्लिअर तर मग हे फर्स्ट लॉ पण आपोआप क्लिअर. मोठं सेंटेन्स पण देतो जे तुम्ही 9th मध्ये बघितलं मोठं सेंटेन्स फर्स्ट लॉचं ते पण आपण लिहून घ्या. पण बेसिक्स काय? एकच बेसिक आहे काय? इनर्शिया. प्रत्येक बॉडीला इनर्शिया. प्रत्येक बॉडीमध्ये काय बसलाय? आळसपणा बसलाय. म्हणजे काय? म्हणजे जी बॉडी थांबलेली आहे, जी बॉडी ऍट रेस्ट आहे तिला रेस्टला राहायला आवडते, तिला पळायला आवडत नाही. जी बॉडी पळत आहे फ्रिक्शनलेस सरफेसवर, जी बॉडी पळाली पण सरफेस कसा पाहिजे? फ्रिक्शनलेस. जी पळाली तिला पळतच राहायचं आहे. कधीपर्यंत? अंटिल फोर्स इज अप्लाय. इफ आय अप्लाय फोर्स देन बॉडी विच इज ऍट रेस्ट कॅन मूव्ह अँड बॉडी विच इज मुव्हिंग कॅन स्टॉप. If I apply force, then body which is at rest can start to move and body which is moving can stop. If I apply force, but if I do not apply force, then थांबलेला राहणार, पळणारा पळत राहणार. हे फर्स्ट लॉ आहे. फर्स्ट लॉ काय? प्रत्येक बॉडीमध्ये आळसपणा आहे. आळसपणा काढायला काय लागते? फोर्स लागते. प्रत्येक बॉडीमध्ये आळसपणा आहे आणि आळसपणा काढायला काय पाहिजे? आपल्याकडे फोर्स पाहिजे. फोर्स दिला की आळसपणा निघते. म्हणजे काय? थांबलेला पळू शकते आणि पळणारा थांबू शकते. फोर्स लावल्यावर. फोर्स जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत काही नाही होणार. तर ते फ्रिक्शन नाही पकडत. आता तुम्हाला वाटतं इथं मी बॉटल जर असे धक्का मारले तर इथंपर्यंत घसरते आणि थांबणार, पण ते फ्रिक्शनमुळे थांबले. फ्रिक्शन नसतं तर थांबलं नसतं, ते कंटिन्युअसली पळत राहिली असती. कळते का? फ्रिक्शनमुळे थांबवलं. फ्रिक्शन नसतानाचे लॉ आहेत ना सगळे. फर्स्ट लॉ, न्यूटन, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ काय? फ्रिक्शन नसतानाचे आहे. फर्स्ट लॉ म्हणजे काय? इनर्शिया. आणि इनर्शिया म्हणजे काय? लेझीनेस, आळसपणा. इनर्शिया म्हणजे काय? लेझीनेस, आळसपणा. आळसपणा कशासाठी? आळसपणा कशासाठी? टू चेंज वेलॉसिटी. वेलॉसिटी चेंज नको आहे त्याला. मग ते लिहिले का आपण? इनर्शिया इज लेझीनेस टू चेंज वेलॉसिटी. शॉर्ट मध्ये बहुतेक नाही लिहिला ना. शॉर्ट मध्ये पण लिहून ठेवा म्हणजे कसं डोक्यात बसायला सोपं होतं. नोट म्हणून लिहा. आता वर गेला इनर्शियाचा पॉईंट, मग खाली आपण नोट म्हणून लिहा. खाली लिहा, वर लिहा, कुठे लिहा? वर पण लिहिला तर चालते. नोटबुक पुढे लिहा, नोट लिहा. ऑनलाईन परत जॉईन करायचं. इनर्शिया मीन्स लेझीनेस टू चेंज वेलॉसिटी. इनर्शिया मीन्स लेझीनेस टू चेंज वेलॉसिटी. Inertia means laziness to change velocity. Inertia means laziness to change velocity. Inertia means laziness to change velocity. ठीक आहे? चला परत एकदा जॉईन करा. ऑनलाईन परत एकदा जॉईन करा. पुढचा पार्ट बघूया. मग तोपर्यंत तुम्ही काय करा? सगळे रीड करा. ऑफलाईन पण आणि ऑनलाईन पण. परत एकदा रीड करा. थेरीज आहे आज फक्त, प्युअर थेरी.